ही टिकली छान वाटते ना? नक्तू आधी का नाही सांगितलंस मला? आधी काय सांगायचं होतं? मला थोडीच माहिती होतं. माहिती नव्हतं म्हणजे? अगं मम्मी, मी थोडीच आधी ट्राय केलं होतं. नक्तू हे काही ट्राय करण्यासारखं आहे का? अरे मग बघायला नको का? रंग, डिझाईन. कशाबद्दल बोलतेस तू? टिकली मम्मी. अगं अगं मी त्या आदित्य बद्दल बोलतेय. आधी का नाही सांगितलंस आम्हाला? हा तरी आम्ही तुला विचारत होतो एखादा मुलगा आवडला असेल तर आधी सांग, पण नाही. आता तो दारात येऊन उभा राहिलाय. कधी आणि कुठे भेटलात तुम्ही दोघं? ए मम्मी, मी नाही भेटले हा त्याला, पण तो मला आवडलाय. पण तो तर म्हणाला तो ओळखतो. मग तो खोटं बोलतोय. हे नाही ग, पण त्याच्या चेहऱ्यावरून तो खोटं बोलत असेल असं नाही वाटत. पण मम्मी, आज माझ्या भविष्यात जे लिहिलंय ना तेच होणार आहे. माझ्या स्वप्नातला राजकुमारी येणार असं लिहिलंय ना. कुठे हरवलीस? हे बघ, मी पुन्हा एकदा सांगते हा, मी त्याला भेटलेली नाहीये. आणि तो जर खोटं बोलत असेल ना की तो मला ओळखतो म्हणून, तर मग मीच त्याला नकार दे. नको नको, मीच काहीतरी चुकीचं ऐकलं असेल बहुतेक. तू आवर ना लवकर. मम्मी, ही टिकली मी बदलते. ही फार काही बरी नाही दिसत आहे. ही लावते. अरे सोडा ना मला, काय चाललंय? अरे मला काही झालेलं नाहीये, ओके आहे मी. शांत का बसत नाहीये? अरे मग तुम्ही मला सोडत का नाहीये? बाबा तुम्ही कुठे जायचं नाही आज? हो काका तुम्ही शांत बसा, नाही तर परत खोलीत बंद करून ठेवीन. हाताची घडी तोंडावर बोट. तिला काय झालं मध्येच आणखी? अहो बरं झालं तुम्ही खाली आलात. चला जरा मला बोलायचं तुमच्याशी. अरे माझी बायको बोलते, आता तरी जाऊ दे ना मला. मी बघते त्यांच्याकडे. चला चला या इकडे. हा चल पटकन जाऊ. अहो, इकडे या जा. बोलायचंय मला तुमच्याशी. हे बघा, आता उशीर करायला नको. हो तेच म्हणतोय मी. आपण हे चाललात. नुपूरच्या लग्नाची काळजी वाटते ना तुम्हाला हो सुद्धा? हो हो. मग काहीतरी करा. हा, कोणाचं काय करू? अहो काही कळत कसं नाही तुम्हाला? काय कळत नाहीये? अहो लता वहिनी, ती बाई कधी कोणाला कळली आहे का? असं वाटतंय ना तुम्हाला? मला पण अगदी असंच वाटतंय. म्हणून म्हणते काहीतरी करा. वा वा. बरं करतो. काय करताय? बाहेर जाऊन येतो. अहो ते तुम्ही जा नंतर. ऐका माझं आधी. लता वहिनी आणि आदित्य एकमेकांबरोबर एकमेकांबरोबर काय? हसत होते. हसतायत ना, मग त्यात काय, आपण पण हसूया. अहो ते दोघं एकमेकांबरोबर एकमेकांबरोबर काय? टाळ्या देत होते. टाळ्याच देत होते ना. ही घे टाळी. पण मी जाऊन येतो. अहो टाळ्यांचं काय घेऊन बसलाय? ते कसं सांगू तुम्हाला? सांग कसं तरी सांग. लता वहिनी आदित्यवर डल्ला मारतायत. काय मारतायत? डल्ला. दल्ला. आई काय झालं? काही नाही, ते जरा आमचं चाललंय. काय हे शब्द शोभतायत का तुला? डल्ला काय? मग काय बोलू? पाहिजे तर प्रकरण बोल, अफेअर म्हण, नाही जमलं तर लफडं म्हण, नाही तर लता वहिनींचं झेंगाट म्हण. बर तुमचं ग्रंथालय बंद करा आणि जरा हळू बोला. अगं हळू कसं बोलू? मला आतमध्ये असं कोंडल्यासारखं होतंय. इथं आधी काहीतरी करा आणि मगच तुम्ही बाहेर जा. कळलं का? करा काय? पण ती लता वहिनी. हळू. आई काही नाही रे. हा हा. आमचं जरा. तुम्ही जरा या इकडे. हो. हा चल. बाबा बसा इथं 2 मिनिटं. इथे बस. आई साहेब, आपण आजच नुपूरच्या लग्नाची सुपारी फोडूया. हो पण मुलगा कुठे? तो तिथे बाहेर. हा? नको रे बाळा, मला काही विचारू नकोस तू. मी माझ्या तोंडानं सांगूच शकणार नाहीये हे सगळं बघण्याआधी माझे डोळे का नाही फुटले? का माझ्या डोळ्यासमोर अंधारी नाही आली परमेश्वरा? तू आपल्या खोलीतल्या फ्लॉवर पॉट मधलं पाणी प्यायलेस का? नाही का? मग माझ्यासारखं का बोलतेस जडजड? कारण बाहेर आदित्य आणि लता वहिनी. अरे तू पण नाही, तू काय बोलतो? ऐका आई साहेब, कुठे होता तुम्ही?
आदित्य हे आमच्या आई साहेब, नमस्कार. नकटूची आजी. अरे नमस्कार. आणि आई साहेब हा आदित्य. हा नीरज माझा भाचा. हाय. हॅलो. आणि हे ते ज्यांचा आवाज मगापासून तू ऐकत होतास ना ते. यांचा आवाज येत होता. हो हे आहेत ते. हो. कुछ तो गडबड आहे. तेच ते, दया करा माझ्यावर, पटकन जाऊन येतो मी. एक मिनिट. हे नक्तूचे बाबा नाही आहेत. नाहीच आहे. हा. नकटूचे बाबा केळ्यांच्या बिझनेस साठी बाहेर गावी गेलेत. कुठे गेले? केळ्यांचं डील असतं ना आमचं, त्यासाठी बाहेर गावी गेलेत. तुमचा केळी विकायचा बिझनेस आहे? यांचा माझा नाही. म्हणजे नकटू कधी बोलले नाही. नाही ते काय आहे ना, सगळेजण केळीवाले म्हणतात ना, म्हणून तिने कदाचित सांगितलं नसेल. अच्छा. हा तर त्यांच्याशी तुझी भेट व्हायला हवी होती. केळ्याच्या बिझनेस साठी बाहेर गावी गेलेत ते. अरे पण मी त्यांना भेटायला आलोय. हो पण अचानक आलास ना, आणि नेमके यशचे पप्पा पण आज घरी नाही आहेत. मग आता? आता काय, आता घरामध्ये एकच जबाबदार पुरुष आहे, जयंता भाऊजी. नाही, मला कशाला जबाबदार धरू नका, मी काही केलेलं नाहीये. अहो निर्णय घेण्यासाठी जबाबदार. आज तुम्ही सगळं ठरवणार आहात. हॅलो काका. नाही काका नाही, मला बाबा म्हणतो. बाबा आहे मी. हाऊ स्वीट. नमस्कार बाबा. कसे आहात? अरे मस्त. मी पण काय सांगतो, काय ना फार बरं नाहीये, म्हणजे थोडा खोकला पण झालाय, आणि ह्यांनी असं मला हे धरून ठेवलंय ना, म्हणून माझी ही अशी अवस्था झाली आहे. आणि त्यात आमच्याकडे लग्न आहे ना, म्हणून मी जरा गप्प बसलोय. तेच म्हणजे मुद्दा काय आहे बाबा, की मी पण लग्नाचंच बोलायला. म्हणजे कसं आहे, आज काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. हो. म्हणजे मुद्दा काय की आज तुम्ही जो निर्णय घ्याल तो फायनल. अरे मी घ्यायला कधीपासून तयार आहे, पण हे घेऊच देत नाहीयेत ना. अरे काय यांचं ऐकताय तुम्ही? अहो या सगळ्यांना तेच हवंय बाबा. माझं ऐका, तुम्ही घ्या. अरे हो मी तयार आहे, पण ह्यांना समजावणार कोण? है ना, मी समजावतो, तुम्ही घ्या. अरे पण त्यासाठी बाहेर जावं लागेल ना. अहो का घरी घ्या. अरे घरी कसं काय घेणार? अरे घरी घ्या, त्याच्यात काय, घरी घ्या बाहेर घ्या, घेणं महत्वाचं आहे ना. अरे घेणं महत्वाचं आहे, ते मला माहितीये, मान्य आहे, पण बाबा त्यांचं म्हणणं आहे की तू गप्पा बस, तू एकदम गप्पा बस, तू अजिबात बोलू नकोस. आवरा त्यांना. अहो ते निर्णय घेण्याबद्दल बोलतायत, तुम्ही काय घ्यायचं घेऊन बसलाय? काहीतरी घेऊ दे मला आता. शैलावंश यांची बायको. अच्छा बाबा आई. हा आई नमस्कार. हे बघा नाश्त्याला पोहे आणि चहा आणलाय. तुम्ही इथे घ्या, मी पटकन आत घेऊन येतो. बाबा. मी काय म्हणतो, तू सांगणार का मी सांग? नाही तूच सांग. मी काय म्हणतो, मला माहिती आहे की हे ऐकून तुम्ही सगळे नाराज होणार आहात, पण मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही खरंच एकमेकांशिवाय नाही जगू शकत. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची अनुमती नसेल तोपर्यंत काही आम्ही दोघे लग्न करणार नाही. तर मुद्दा काय आहे की तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्या. हो. हा हो. काय चाललंय काय तुमचं? कुठे चाललात तुम्ही? अगं शैला सोड मला इथे आता बसवत नाहीये. आई सोडा, आई सोडा, सोडा. बाबा हट्ट सोडा. अरे सोडाच हवाय, पण हे सोडतच नाहीयेत. नाही नाही, माझं ऐका, माझं ऐका. बाबा आम्हाला हे लग्न करायचं आणि तुम्ही फायनल अथॉरिटी आहात. जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही आम्ही लग्न करणार नाही. पण प्लीज आम्हाला लग्नाला परवानगी द्या. मी मुलीला सुखात ठेवेन. अगं शैला पण अरे ते खोकल्याचं औषध घेऊन किचन मध्ये ठेवलंय मी. तिथे आतमध्ये जाऊन मीच घेऊन येतो. अरे मुद्दा काय? थुन 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 ना 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 दिग 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 दई. प्लीज सगळे शांत राहा. एक माणूस कधीपासून म्हणतोय त्याला खोकला आलाय, त्याला खोकला आलाय, त्याला औषध हवंय. प्लीज त्यांना आत जाऊ दे आणि औषध घेऊन येऊ दे. उठा प्लीज, उठा, आत जा आणि औषध घेऊन ये. बघा त्यांना सुद्धा कळलं. मी आलो. थँक्यू. टीव्ही जास्त बघ.
खोकल्याचं औषध आहे. आता चितान ताकावर 90 90 99 2 क्वार्टर होत आहे. आत्ता बरं वाटलं. मगाशी तू म्हणालास की आमच्या मुलीला सुखात ठेवशील. तुला लग्न नक्की कोणाशी करायचंय? तुमच्या नक्की बरोबर. पण मगाशी तर तू लता वहिनींना लता वहिनी काय? नाही, मगाशी बाहेर तिथे वेलीजवळ. वेलीजवळ काय? काय वेलीजवळ? नाही नाही, मला वाटलं काय वाटलं? वेलीजवळ. वेलीजवळ काय वाटलं तुम्हाला? तुम्ही वेलीजवळ काय वाटलं मग सांगा. ही आदित्यावरती डल्ला मारायला बघतोय. काहीतरी काय बोलतात. अगं हे शैला आवर त्याला. आवडतं का? सगळं माहिती आहे मला. हे बघा बाबा, अरे शडप. ही बाई मला सून म्हणून मान्य नाहीये. त्या सुनेला माझा नकार आहे. टोटल रिजेक्ट. अरे पण मला हिच्याशी लग्न करायचंच नाहीये. पण तुझी इच्छा असलं तरी मी परवानगी देणार नाहीये. अरे मुद्दा काय आहे? नक्तू, अगं आवर पटपट. अगं किती टिकल्या बदलल्याच आणि एकही आवडत नाही का त्याच्यातली? मम्मी आज ना मला आदित्य इतका गोड दिसायचा आहे. किती क्यूट दिसतो ना तो. पण तू लवकर तयार होऊन खाली नाही गेलीस ना तर वाट बघून बघून जाईल तो. नाही हा मम्मी, असं नाही होणार. आज माझ्या भविष्यात जे लिहिलंय तेच होणार. विजू वहिनी, विजू वहिनी, काय ग वहिनी, हिचं काय असं बसलायसा? चला अगोदर खाली चला. तुमचं ते जयंत भाऊजी आहेत ना, अहो कसला गोंधळ घातलाय त्यांनी. नुसते असे झुलतायत ते बाबा. अगं पण ते घरातच होते ना. बाहेर नाही ना गेले? अहो नाही, ते बाहेर नाही गेले काय. ते स्वयंपाक घरात आलं होतं. मी भांडी घासत होतो ना तेव्हा ते पण तिथंच आलं. मी माझी कामावरून बाहेर गेलो तेव्हा ते लगेच बाहेर नाही आले. ते थोड्या वेळानंतर बाहेर आलं आणि आले तर आलं असं झुलत झुलत आलं की भैया. ते घराबाहेर गेले नाहीत आणि स्वयंपाकघरातनं बाहेर आलं तेही झुलत. असं कसं असेल मधू? मम्मी जाऊ दे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. आज ना माझ्या भविष्यात जे लिहिलंय तेच होणार. तेच तर नकोय ना. हा? नाही नाही अगं, भाऊजींची चिंता लागली आहे मला. स्वयंपाकघरात काय मिळालं असेल त्यांना? तुझा बाप ना इथे होता म्हणजे इथे नक्की काहीतरी असणार. त्याशिवाय नाही त्याचं असं शेळीचं वाघ होणार. आजी, हा अगं हे बघ काय. काय रे? अगं औषधाच्या बॉटल्स आहेत. बाबा 4 बॉटल्स पाहिलेत. अगं बाई, एवढ्या बाटल्या कोणी आणल्या घरात? अगं ते यशने आणल्या असतील त्या. यशला मेल्याला एक अक्कल नाही, एवढ्या बाटल्या आणतात का? अरे बाबा, तुझ्या बापाला सांभाळ रे. एक तर तू त्या नुपूरशी लग्न करत नाहीस. तिचं लग्न तरी ठरू द्या रे. आजी, अगं तर मी काय केलंय यार? हे बघ, हे सगळं तुझ्या बापामुळे झालंय. त्याला जरा सांभाळ. आई साहेब, अहो तुम्ही अशा अचानक आत का निघून आलात? हे बघ, मला प्रश्न विचारू नकोस हा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. त्या जयंताचे कान का भरलेस? कुठे काय? नाही, काही नाही, काही नाही. नाही मग ते लता आणि आदित्यचं काय? ते मी अगं शैला, तुझं डोकं कधी चालणार आहे ग? का ते चालू नाही म्हणून एखादं व्रत करतेस?
हा अशा तुझ्या भोळ्या स्वभावामुळं तो मुलगा हातचा जाईल ग. नाही जाणार. मी यापुढे आता तसं काही करणार नाही. यावेळी मला माफ करा. हा पण आत्ता चला ना लवकर. कुठं? नुपूर बाहेर आलीये. आदित्य नुपूरला नक्की पसंत करणार. चला 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 लवकर, तू पण चल रे. चला चला हो चला. पुढे, हो पुढे आलंच. माय गॉड, एवढं बाहेर जाण्यापासून रोखलं पण व्हायचं तेच झालं. 4 बॉटल्स खोकल्याचं औषध प्यायलेत बाबा. अरे पण 4 बाटल्या खोकल्याचं औषध घरात आणलं कोणी? मी आणलं. ते 2000चे सुट्टे नव्हते ना. अरे मग दुसऱ्या मेडिकल मध्ये जायचं होतंस ना. हा रे, हा यार, त्यासाठी डोकं असावं लागतं. बोला बोला, माझ्या लेकालाच बोला. खोकल्याचं औषध आणणं गरजेचं नव्हतं का आई साहेब? मग अम्मा ये नुपूर. आदित्यराव, ही आमची नुपूर बरं का. नाही म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. मी काय बोलणार हिच्याशी? हो तेच तर. आधी बोलणं झालं असेल ना, आता काय बोलणार नव्याने? नाही नाही, तरी पण बोलू दे. बोल रे आदित्य आमच्या नुपूरशी. काय? तू जाईची कझिन का? नाही, नीरजची कझिन. अरे मग मला जाईला भेटवा ना. काय चाललंय? आल्यापासून तुम्ही मला सगळ्यांना भेटवता, फक्त जाईला भेटवत नाही आहात. म्हणजे मुद्दा काय आहे? जर तुम्हाला सगळ्यांना मी पसंत पडलो नसतो तर तुमचं म्हणणं मला मान्य होतं. पण आता सगळ्यांना मी पसंत आहे, तर मग प्रॉब्लेम काय आहे? अरे तुझ्या बाबांची दारू हाच प्रॉब्लेम आहे. काय बोलतेस तू काकी? अगं माझ्या बाबांना सुपारीचं पण व्यसन नाहीये. नीरजला विचार रोज. आणि नीरजला कसं माहिती माझे वडील कुठली व्यसनं करतात ते? अरे पण त्याआधी त्याचे बाबा आहेत ना ते. एक मिनिट मी बोलू का? तू काय बोलणार? मला सांगा, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? माझ्या बाबांबद्दल. हो ना. आणि हे सगळे यांच्याबद्दल बोलतायत, म्हणजे माझ्या बाबांबद्दल. जे नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याला दत्तक घेणार आहेत, म्हणजे तुम्हाला. अरे कोणाचे बाबा कोणाला दत्तक घेणार आहेत याच्याशी माझा आणि जाईचा काय संबंध? मला जाईशी लग्न करायचंय. काय म्हणजे तुम्ही मला बघायला नाही आलात? नाही. म्हणजे हे पण लग्न मोडलं? नुपूर, नुपूर बाळा, अगं जुळलंच नव्हतं, मोडणार कसं? नाही नाही, पण असं कसं झालं? आज तर माझ्या भविष्यात लिहिलं होतं ना की आज मी माझ्या स्वप्नीच्या राजकुमाराला भेटणार म्हणून. पण मग तुम्ही कुणाला भेटायला आला होता तिथं? जाईसाठी, माझी गर्लफ्रेंड. हे बघा माझ्या लक्षात येतंय काय काय झालंय. काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे मला असं वाटतंय की काहीतरी गल्लत झाली आणि मी चुकीच्या घरात आलोय चुकून. त्यात तुझी काही चूक नाही बाळा. तुला कोणीतरी चुकीचा पत्ता दिला असेल म्हणून तू इथं आलास ना. नाही नाही नाही, सॉरी. म्हणजे मला वाटलं ते नकटीसाठी आले आहेत. बिंडो कायस तो? आई साहेब, का माझ्या लेकाला घालून पडून बोलताय तुम्ही सारखं सारखं? हे सगळं नीरजमुळे होतंय. त्याने लग्नाला नकार दिला म्हणून हा गैरसमज झालेला आहे. अरे मुद्दा काय आहे? हे बघा आय एम सॉरी. आता फक्त एक काम करा. सगळे देवाकडे मागणं मागा की माझ्यामध्ये आणि जाईच्या वडिलांमध्ये जे गैरसमज आहेत ते दूर होऊ देत आणि माझं आणि जाईचं लवकरात लवकर लग्न होऊ दे. ऑल द बेस्ट. शुभेच्छा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ मी? मी तुम्हाला जरा सोडायला येतो, कारण या घरातला जबाबदार पुरुष मी आहे. नाही 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 काका, तुम्ही अजिबात बाहेर जायचं नाही. नो नो नो. आज तुमच्या भविष्यात अपघाताची शक्यता आहे आणि आज आपल्या सगळ्यांचं भविष्य खरं ठरतंय. ओके. बाळा, तुझी रास कुठली? मीन. अय्या, काय सांगता? हो. म्हणजे आपल्या दोघांची रास सेम आहे. अरे आणि आज ना आपल्या भविष्यात. अपेक्षा भंग. ए नाही आजी, अगं नीरज म्हणाला होता की तुमच्या लक्षात येतंय का? आज आपल्या दोघांचाही अपेक्षाभंग झालाय. आपल्या दोघांचंही भविष्य खरं ठरलंय. हे बघ नुपूर,
दिल छोटा मत कर यार. अगं तू इतकी सुंदरच दिसायला, इतकी गुणी आहे, तुझं लग्न होणार. माझ्या घरच्यांनी मला काय सांगितलं माहितीये का, आपण सतत ना फुगे उडवत राहायचं, आनंदाचे, उत्साहाचे, चांगल्या अपेक्षांचे, आणि एक ना एक दिवस ते फुगे नक्की आकाशात उडतात. तसं या नक्कीचं लग्न होणार म्हणजे होणार. नक्की ना? नक्की. हा